नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बीएमसी मध्ये फॉर्म भरणाऱ्या दिव्यांग उमेदवारांसाठी आहे। दिव्यांग उमेदवारांना फॉर्म भरताना लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम जर पाहिजे असेल किंवा त्या प्रवर्गातनं तुम्ही दिव्यांगत्व असेल तुमचं, तर तुम्हाला हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यामध्ये तुम्हाला काय काय डॉक्युमेंट तिथे अपलोड करणं गरजेचं आहे। काही डॉक्युमेंट तुम्हाला या सिव्हिल सर्जनकडे जाऊन स्टॅम्प सिग्नेचर घेऊन पण यावी लागणार आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यातनं मिळालेल्या माहितीच्या आधारे फॉर्म भरा। काही अडचण असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करा। चला, दोन प्रश्न तुमच्या समोर आहेत दिव्यांग उमेदवारांचे। पहिले, लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम कुणाला मिळतो? बघा, सगळ्यांनाच मिळत नाही, कुणाला मिळतो हाही मेजर प्रश्न आहे। आणि लेखनिक व एक्स्ट्रा टाइम मिळवण्यासाठी काय प्रोसेस आहे? फॉर्म भरतानाच तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावा लागणार आहे। सो फॉर्म भरण्याच्या अगोदर हे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा आणि मग फॉर्म भरा। फॉर्म भरायला अजून दिवस तुमच्याकडे आहे, 9 सप्टेंबरपर्यंत लास्ट डेट आहे। त्याच्या अगोदर तुम्ही जाऊन हे डॉक्युमेंट लगेच एक दिवसामध्ये किंवा एखाद्या तासामध्ये सुद्धा तुम्हाला हे डॉक्युमेंट मिळू शकतं, पण तसं तुमच्याकडे प्रॉपर असेल तर। मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी परत एकदा सांगू इच्छितो की दिव्यांग उमेदवारांसाठी खूप चांगली संधी आहे। खूप जास्त जागा, जवळपास 74 जागा ह्या दिव्यांगत्वासाठी आहे। मग अ, ब, क, ड, ई प्रकारचे दिव्यांग आहे। त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे, किती जागा आहेत, कशा जागा आहेत। सो तुम्ही जर दिव्यांग असाल तर नक्कीच जवळपास ही एक्झाम 23 सप्टेंबर पर्यंत होण्याचे चान्सेस आहेत। 23 सप्टेंबर, लास्ट वीक सप्टेंबरचा किंवा ऑक्टोबरचा पहिला दुसरा वीक मध्ये एक्झाम होणार आहे। अगदी तुमच्याकडे 1 ते 1.5 महिने तुमच्या हातात आहे। एकच महिना पकडा तुम्ही। ह्या एका महिन्यात तयारी करायची असेल तर इग्नाइट अकॅडमीची बॅच लगेच परचेस करा, फार कमी फीज मध्ये। म्हणजे ही ऑफर चालू, शेवटचा डे आहे आजचा। आजच ही ऑफर आहे 25% आजच ही बॅच घेऊन टाका। पीडीएफ नोट्स आहे, किती वेळेस तुम्ही लेक्चर बघू शकता, रिपीटेड लेक्चर बघू शकता, स्पीडने बघू शकता। या बॅचवर ही टेस्ट सुद्धा तुम्हाला फ्री स्वरूपात अवेलेबल आहे। ज्या पद्धतीने टीसीएस एक्झाम घेणार आहे तुमची, तशीच टेस्ट इथे अवेलेबल आहे। आता बघूया आपण दिव्यांगत्व कॅटेगरीनुसार तुम्हाला जागा 1% म्हणजे जवळपास दिव्यांगत्वासाठी 4%, सॉरी, तर जवळपास जागा तुम्हाला ह्या 74 जागा तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत। हे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय। सेपरेट पण विषयाच्या बॅचेस तुम्ही इथे घेऊ शकता। बघा, आता दिव्यांगांसाठी ऍड मध्येच मेन्शन केलेलं तुम्हाला हे मार्गदर्शक तत्वे मी तुम्हाला इथे दाखवतो। बघा, ऍड मध्ये मेन्शन केलेलं आहे लेखनिक वापरणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकरता मार्गदर्शक सूचना आहे। यासाठी त्यांनी एक GR चा उल्लेख केलाय, 5/10/2021 चा GR। हा GR पण मी तुम्हाला दाखवतो आणि ह्या GR ची कॉपी तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझ्या नंबरला किंवा शेवटी जो नंबर मी तुम्हाला देईल त्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला ते पण इथून मिळून जाणार आहे। ओके, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नंबर मी देतो तुम्हाला। बघा, लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या, आता लिहिण्यासाठी सक्षम नसलेलेच दिव्यांग इथे तुम्हाला लेखनिक मिळू शकतो, अदरवाईज लेखनिक मिळू शकत नाही। लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेसाठी लेखनिक व इतर सोयी सवलती उपलब्ध करून देण्यात येतील। दिव्यांगाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेदरम्यान सक्षम प्राधिकरणाने प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील। म्हणजे दिव्यांगत्वाचं जे तुमचं डॉक्युमेंट आहे ते प्रॉपर तुमच्याकडे असावं। 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असावं, ते तर आहेच, पण लेखनिकसाठी तुम्हाला काय लागतं ते पुढे मी सांगतो तुम्हाला, ते डॉक्युमेंट पण सांगतो तुम्हाला। दिव्यांग प्रमाणपत्राबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक, हा शासन निर्णय आहे, अनुसार दिव्यांगत्व तपासणी, मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी निर्गमित केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे कारवाई करण्यात येईल। म्हणजे आता पीके इफेक्ट आहे, तुम्हाला माहिती आहे, त्यानुसार तुमची पूर्ण तपासणी केली जाणार आहे। या स्लाइडमध्ये एवढंच आहे, हा GR महत्वाचा आहे, बरोबर, लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या उमेदवारांसाठी। आता पुढचा मुद्दा काय, लक्षणीय दिव्यांग उमेदवार प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वाचण्यास, बघा काय दिलंय, प्रश्न वाचण्यास अथवा उत्तरे लिहिण्यास, म्हणजे वाचता येत नाही, म्हणजे दिसायला कमी आहे, अल्पदृष्टी आहे, नाही का, त्याच्यासाठी, आणि लिहिण्यासाठी बोथ हँड असेल, वन हँड असेल, किंवा उत्तर लिहिण्यास सक्षम नसल्याच्या कारणास्तव त्या सदर ऑनलाईन परीक्षा देताना स्वतःच्या लेखनिकाची मदत, खाली मुद्दा क्रमांक काय, मुद्दा क्रमांक 9.2 आणि 9.3च्या मर्यादांच्या अधीन राहून अनुज्ञेय आहे। पुढे मुद्दे तुम्हाला सांगतोय पुढे काय। आता इथे काय सांगितलंय, तुम्हाला स्वखर्चाने स्वतःसाठी लेखनाची व्यवस्था स्वतः करणे आवश्यक आहे। तुम्हाला स्वतःला घेऊन जायचंय, इथे बीएमसी तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाहीये। माझा तो लेखनिक जो घेऊन जायचा तो कोणता असावा ते पण मी तुम्हाला सांगतो, कसा असावा ते पण सांगतो। बघा, त्या उमेदवाराची गैरवर्तणूक जबाबदारी स्वतःवर राहणार आहे। लेखनिक उमेदवार यांच्यामधलं संभाषणामुळे परीक्षेत शांतता कोणत्या प्रकारे भंग होणार नाही, ही पण काळजी तुम्हाला घ्यायची आहे। आता हे महत्वाचं, बघा इथे काय सांगितलं त्यांनी, अपेंडिक्स 1 आणि 2 फॉर्म भरताना द्यावी लागणार आहे। आता तुम्हाला महत्वाचं काय, हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे। तुम्हाला जर लेखनिक पाहिजे असेल तर एक्स्ट्रा टाइम जर तुम्हाला सगळ्यांना, दिव्यांग उमेदवार सगळ्यांनाच
एक्स्ट्रा 20 मिनिटं मिळणारच आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे दिव्यांगत्वाचं कमीत कमी 40% प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि ते प्रमाणपत्र SADM किंवा सॉलमन या ऑनलाईन वेबसाईटवरनं काढलेलं असावं, म्हणजे तुम्हाला 20% सवलत मिळणारच आहे. 20%साठी वेगळं काही डॉक्युमेंट लागत नाही, दिव्यांगाचं सर्टिफिकेट लागतं. पण लेखनिक जर घ्यायचं असेल तर हे डॉक्युमेंट लागतात दोघं, अपेंडिक्स 1 अपेंडिक्स 2. आता हे काय आहे हे पुढे मी तुम्हाला सांगतो. आता याच्यात काय सांगितलं बघा, परत एकदा ह्या GR चा उल्लेख केलेला आहे आणि ह्या GR नुसार तंतोतंत पालन करण्यासंदर्भात त्यांनी सांगितलंय. हा GR तुम्हाला या वेबसाईटला पण अवेलेबल आहे असं त्यांनी सांगितलं. आणि सदर शासन निर्णयासोबत संलग्न करण्यात आलेल्या काय सांगितलंय, अपेंडिक्स 1 आणि अपेंडिक्स 2 च्या विहित नमुन्यातील प्रमाणपत्रांची पूर्तता संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतेवेळी पूर्ण करावयाची आहे. म्हणजेच फॉर्म भरतानाच तुम्हाला हे डॉक्युमेंट, हे जे 2 डॉक्युमेंट आहे हे देणं गरजेचं आहे. हे जर पहिलं डॉक्युमेंट अपेंडिक्स 1 अपेंडिक्स 2 कुठे आहे, कसं द्यायचं मी तुम्हाला पुढे सांगतो. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. पुढे बघा जाहिरातीमध्ये काय सांगितलंय, 9.1.3 चा पॉईंट आहे हा. यात विशेष काही नाहीये. त्यात सांगितलंय लेखनिक वापरत असेल अशा वेळी उपरोक्त शासन निर्णयात नमूद केलेल्या सर्व विहित पात्रता निकषांची पूर्तता केलेली असावी. म्हणजे लेखनिकाची खरंच गरज आहे ना, या संदर्भात डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगितलं ना 2 डॉक्युमेंट ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. स्वतः उमेदवार आणि लेखनिक दोघांनीही हमीपत्र देणे बंधनकारक आहे. हमीपत्र कुठे ते पण मी तुम्हाला दाखवतो. अपेंडिक्स 2 तेच आहे, हमीपत्रच आहे. पुढे जर असे निष्कर्ष आले की त्याने तिनेवरील कोणते पात्र निकष पूर्ण केले नाहीत किंवा दडविल्यात अशा उमेदवाराचा निकाल विचारात न घेता त्याचा अर्ज रद्द केला जाईल. मदतनीस कोणत्याही शैक्षणिक शाखेमधील असू शकतो. आता बघा हा मुद्दा महत्वाचा, काय लेखनिक उमेदवाराला हमीपत्र द्यावे लागणार हे सांगितलं. आणि लेखनिक म्हणून कोणाला घेऊ शकतो आपण, कोणाला घेऊ शकतो तिथे त्यांनी सांगितलंय मदतनीस कोणत्याही शैक्षणिक शाखेमध्ये असू शकतो. म्हणजे तुम्ही जर BA कंप्लीट केला असेल तर तुमचा जो मदतनीस आहे तो कदाचित BCom चा असू शकतो, तो कदाचित BSc असू शकतो, बरोबर की नाही, कोणताही असू दे, बरोबर. तुम्ही BA चे असाल तर कोणताही चालतो. दुसरं काय, दिव्यांग उमेदवारास मदतनीस लेखनिक वाचक वापरण्याची परवानगी असल्यास अशा परिस्थितीमध्ये मदतनीस लेखनिक वाचक यांची शैक्षणिक पात्रता सदर परीक्षेकरिता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असावी. आता किमान कमी असं म्हणजे काय, तो जर याची बघा ह्या एक्झाम साठी तुमची पात्रता काय, पदवी आहे. मग तो जो विद्यार्थी तुम्ही घेणार आहात ना त्याची पदवी कंप्लीट नसावी. म्हणजे तो ऍटलिस्ट SY चा चालेल, तो FY चा चालेल, आफ्टर 12th वाला असेल तर तोही चालेल, डिप्लोमा वाला असेल तर तोही चालेल, बरोबर का, डिप्लोमा चालेल. इंजिनिअरिंगचा एखादा विद्यार्थी असेल तो पण चालेल, फक्त पदवी कंप्लीट नसावी हा मुद्दा त्यांचा आहे. काय, किमान शैक्षणिक पात्रता, किमान शैक्षणिक कमीत कमी काय त्यांची पात्रता ग्रॅज्युएशन पदवी आहे, पदवी झालेला नसावा हे त्यांनी सांगितले. आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा 1 टप्प्याने कमी पण असावा. आता साहजिक आहे पात्रता हीच पकडा तुम्ही दोन्ही ठिकाणी. उमेदवारात जरी MA झाला असेल, MCOM MSc असेल, पण त्यांनी काय सांगितलं ही पण 8 महत्वाची आहे, डिग्रीपेक्षा 1 टप्प्याने कमी असावा. म्हणजे याचं जर डिग्री आहे त्याच्यापेक्षा 1 टप्प्याने कमी असावा. समजते मला काय म्हणायचंय, याच्यापेक्षा कमी तर असावा म्हणजे जसं डिग्री कंप्लीट नसावी आणि उमेदवाराच्या शिक्षणापेक्षा तो 1 टप्पा कमी असावा. हे दोघांची उत्तरे मी तुम्हाला इथे दिलेली आहे. काही शंका असेल तर मला कळवा. पुढे घेऊन जातो. दिव्यांग उमेदवार परीक्षेपत्रिकेतील प्रश्न वाचण्यास आणि उत्तर लिहिण्यास सक्षम नसल्याच्या कारणास्तव त्यास मदत अनुज्ञेय आहे. हा मुद्दा लक्षात घ्या, सगळ्या दिव्यांगांना मिळणार नाही. समजतंय. फॉर एक्झाम्पल एखादा कर्णबधीर आहे, कर्णबधीर उमेदवाराला दिसतं पण वाचता पण येतं, लिहितं पण, नोट करू शकतो तो, सो त्याला मिळणारच नाहीये. समजतंय. एक पायाने अपंग आहे त्याला मिळेल का, नाही मिळणार. सो ह्या गोष्टी लक्षात घ्या. दोन्ही पायाने अपंग नाही मिळणार त्यांना, लक्षात घ्या. त्याच मध्येच मदत अनुज्ञेय आहे. मदतनीसाने दिव्यांग उमेदवारास केवळ प्रश्न वाचण्यास तसेच उमेदवाराचे उत्तर लिहिण्यास मदत करणे अपेक्षित आहे. मदतनीसाने प्रश्न वाचून दाखवल्यानंतर उमेदवारांना सांगितले उत्तरच विविध ठिकाणी चिन्हांकित करणे अपेक्षित आहे. ऑनलाईन परीक्षेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर लेखनिक संदर्भात प्रश्नांची उत्तर देत असल्यास आढळल्यास सदर उमेदवाराची परीक्षा सत्र समाप्त केले जाईल आणि उमेदवाराची उमेदवार रद्द केली जाईल. जर परीक्षकाने परीक्षेनंतर लेखनिक ऑनलाईन प्रश्नांची स्वतंत्रपणे उत्तर दिल्याचा अहवाल दिला तर ऑनलाईन परीक्षेच्या निकालाची पर्वा न करता उमेदवारी रद्द केली जाईल. म्हणजे तुम्हाला जो लेखनिक घेऊन जायचा तो प्रॉपर घेऊन जा, चुकीच्या गोष्टी घडायला नको. आता महत्वाचा पॉइंट आहे 9.2, चलन वलन विकलांगता व मेंदूचा पक्षात असलेल्या दिव्यांग उमेदवारांकरता मार्गदर्शक तत्वे. काय असेल त्यांनी ते नीट लक्षात घ्या. मेंदूचा पक्षाघात बघा इथे दिलाय, मेंदूचा पक्षाघात किंवा चलनवलन दिव्यांगत्व म्हणजे चालण्या बोलण्या संदर्भातलं. मेंदूचा पक्षाघात दिव्यांग उमेदवारांनाच अतिरिक्त 20 मिनिटे प्रति तास वेळेची प्रतिपूर्ती केली जाईल. आता इथे त्यांनी हे वाक्य दिलं जरी असलं तरी पुढे अजून एक वाक्य दिलेलं आहे 20 मिनिटं एक्स्ट्राचं, ते पण मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या. इथे काय सांगितलंय,
परिपत्रक क्रमांक 10/4/24 मधील निर्देशानुसार लोकोमोटर डिसॅबिलिटी या अस्थिव्यंग प्रकारामध्ये स्पायनल डिफॉर्मिटी SD आणि स्पायनल इंजुरी SI विदाउट एनी असोसिएट न्यूरोलॉजिकल लिम्ब डिफंक्शन या स्वतंत्र उपप्रकार समाविष्ट करण्यात आला आहे. हा अतिरिक्त ऍड केला आहे, याचा GR दिलाय त्यांनी 10/4/2024. तर हे पण विद्यार्थी काय करू शकता, इथे त्यांना एक्स्ट्रा टाइम मिळू शकतो, 20 मिनिटं एक्स्ट्रा तुम्हाला मिळू शकता. कशाबद्दलच्या चलन म्हणून विकलांग दिव्यांग अथवा मेंदूचा पक्षाघात असलेल्या दिव्यांग उमेदवारांनाच अतिरिक्त 20 मिनिटे प्रति तास तुम्हाला एक्स्ट्रा टाइम काय मिळतोय, एका तासाला. काय 1 तास जर असेल, क्वेश्चन पेपर जर 1 तास असेल तर 20 मिनिटे, क्वेश्चन पेपर जर 2 तास असेल तर तुम्हाला किती मिनिटं मिळतात, 40 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहे. त्यांचंच पुढचं वाक्य मी तुम्हाला दाखवतो 9.3चं आहे. क्षीणदृष्टी असलेल्या दिव्यांग उमेदवारांकरिता मार्गदर्शक तत्वे. त्यात काय सांगितलंय, क्षीणदृष्टी असलेल्या उमेदवार ऑनलाईन परीक्षेची मोठ्या अक्षरांची स्क्रीन वापरण्याचा पर्याय निवडू शकतात. बरं, एखादा दिसायला प्रॉब्लेम असेल तर अशा उमेदवाराला मोठी स्क्रीन मॅग्निफाईंग करून दिली जाते. त्यानंतर अशा उमेदवारांना प्रति तास अतिरिक्त 20 मिनिटे प्रतिपूर्वी वेळ दिला जाईल. जे उमेदवार ऑनलाईन परीक्षेसाठी लेखनिकाची मदत घेतील त्यांना परीक्षा देताना मोठ्या अक्षरांच्या स्क्रीनचा पर्याय उपलब्ध होणार नाही. जर तुम्ही लेखनिक घेतला तर तुम्हाला मॅग्निफाईंग फॉन्ट उपलब्ध होणार नाही, कारण तुमचा लेखनिक जो आहे तो वाचून दाखवणार आहे. वरील मार्गदर्शक तत्वांमध्ये GOE गाईडलाईन क्लॅरिफिकेशन मध्ये होणाऱ्या सुधारणाचा वेळी बदल संभवतात. आता हे महत्वाचं 9.4 नंबर, 40% कमी हालचालीस बाधा आणणारी कमजोरी असलेले, 40% कमी हालचाल करण्यास बाधा असणारे, कमजोर असणारे किंवा गतिमंद, ज्याला आपण लोकोमोटर डिसॅबिलिटी म्हणतो, सेरेब्रल पाल्सी जे लिहू शकतात असे उमेदवार परीक्षेसाठी प्रत्येक तासाला 20 मिनिटे वेळ भरपाई मिळण्यास पात्र असतील. लक्षात आहे, जे लिहू शकतात असे उमेदवार परीक्षेसाठी प्रत्येक तासाला 20 मिनिटं पात्र होऊ शकतात. तथापि त्यांना मदतनीसाचा वापर करता येणार नाही. जे लिहू शकतात त्यांना लिहू शकतात, वाचू शकतात, बघू शकतात, त्यांना वापरता येणार नाही. आता पुढे काय सांगितले बघा, एक्स्ट्रा टाइम 20 मिनिटे सर्वांना मिळणार. हे पण वाक्य त्यांनी 9.5 मध्ये टाकलेलं आहे. सो दिव्यांगत्व असेल तर मिळणार तुम्हाला. बघा काय सांगितलंय, हा GR चा उल्लेख केलाय, परत एकदा GR चा उल्लेख केला त्यांनी. लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या, काय सांगितलंय, लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या लक्षणीय दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर तत्सम स्पर्धेसाठी लेखनिक व इतर सोयी सवलती लागू असतील. इथपर्यंत क्लिअर. आता पुढे काय सांगितलं बघा, दिव्यांग उमेदवार प्रति तासासाठी अतिरिक्त 20 मिनिटे भरपाई वेळेस पात्र असतील. सगळ्यांनाच आहे. दॅट्स इट, क्लिअर झालं. पुढे जाऊया आता हा त्यांनी डिटेलमध्ये थोडक्यात सांगितलंय, 40% दिव्यांगत्व असलं तुमच्या सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता पुढे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे यांच्या GR कडे, आणि जे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, लेखनिक फक्त यांनाच मिळणार. म्हणजे कुणाला मिळणार आहे ते दाखवतो तुम्हाला मी. आता लेखनिक कुणाला मिळतोय, हा GR आहे बघा, तुम्हाला सांगितलं GR 5 ऑक्टोबर 2021चा GR आहे बघा, दिसतोय तुम्हाला 5 ऑक्टोबर 2021चा GR. यात काय सांगितलंय, लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर सर्व तत्सम स्पर्धेसाठी लेखनिक व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत. आता यामध्ये डिटेल तुम्हाला वाचून दाखवत नाही, यात काय सांगितलं आहे, यात सांगायचं जे ऑलरेडी त्यांनी सांगितले तिथे. हा GR तुम्हाला मी पाठवून देईल. ज्यांना GR पाहिजे असेल त्यांना मी एक नंबर शेअर करतो, किंवा माझा नंबर आहे 94 20 12 44 44. ह्या नंबरला एकदा मेसेज करा, किंवा अजून एक नंबर मी तुम्हाला शेअर करतोय, त्या नंबरला तुम्ही मेसेज करा, तुम्हाला मिळून जाईल. बघा हे सगळी माहिती तुम्ही ह्या GR मध्ये वाचू शकतात. मी आता सांगितलेली हा पूर्ण GR माझा तोंडपाठ आहे, सांगायची गरज नाही आहे. आता यांनी जे सांगितलं ना, अपेंडिक्स 1 अपेंडिक्स 2 येते याच्यामध्ये बघा, ह्या GR मध्ये दिलेले बघा, हे आहे अपेंडिक्स 1. हे काय अपेंडिक्स 1, हे लक्षात तुमच्या, हे अपेंडिक्स 1. बघा याची प्रिंटआउट घ्यायची आहे, आणि ही प्रिंटआउट घेऊन त्यांनी सांगितलंय, सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन इन अन एक्झामिन टू राईट. हे घेऊन यायचं आहे. कोणाकडून घेऊन यायचं आहे, पुढे बघा सिग्नेचर कोणाची आहे, सिग्नेचर. बरं मी वाचून दाखवतो तुम्हाला काय करायचं. दिस इज टू सर्टिफाय दॅट आय हॅव एक्झामाइन मिस्टर मिसेस, म्हणजे डॉक्टरचं बरं का म्हणणं, डॉक्टरचं म्हणणं राहणार आहे. आय हॅव एक्झामाइन मिस्टर मिसेस, तुमचं जे काय नाव असेल, तुमचं नाव येईल इथे, डॉक्टर लिहिणार इथे नाव, बरोबर. नेम ऑफ द कॅन्डिडेट विथ डिसॅबिलिटी, अ पर्सन विथ डॅश डॅश नेचर अँड पर्सेंटेज ऑफ डिसॅबिलिटी ॲज मेन्शन इन द सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी. डॉक्टर लिहिणार ते, बरोबर. सन ऑफ डॉक्टर ऑफ तुमच्या वडिलांचं नाव येईल, रेसिडेन्स ऑफ तुमचा पत्ता येईल. डॉक्टर लिहिल तरी तुम्ही घाबरू नका, तुम्हाला जर नाही समजलं तर डॉक्टर लिहिल. इथं फादरचं नाव येईल, तुमच्या विलेज डिस्ट्रिक्ट जे काय असेल ते. शी हॅज फिजिकल लिमिटेशन विच हॅम्पर हिज हर रायटिंग कॅपेबिलिटी ओविंग टू हिज हर डिसॅबिलिटी. डॉक्टर लिहिणार आहे, आणि इथे मग सिग्नेचर आहे. चीफ मेडिकल ऑफिसर असेल, सिव्हिल सर्जन असेल, मेडिकल सुपरिटेंडेंट ऑफ गव्हर्नमेंट हेल्थ केअर इन्स्टिट्यूट, त्याचं नाव असेल आणि त्याचं डेझिग्नेशन असेल. बघा इथे
नाम, नेम अँड डेजिग्नेशन, नेम ऑफ द गव्हर्नमेंट हॉस्पिटल हेल्थ केअर सेंटर विथ सील, म्हणजे सील केलेला स्टॅम्प येणार आहे. इथे मी लिहितो सील केलेला, इथे काय तुम्हाला स्टॅम्प येणार आहे, त्यांचं नाव पण येणार आहे डॉक्टरचं, आणि डेजिग्नेशन पद काय ते पण येणार आहे, आणि त्याचे काय इथे सिग्नेचर येणार आहे. हे तुम्हाला करून आणायचं आहे. तुम्हाला जिल्हा लेवलला जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत ना, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला सिव्हिल सर्जन बसतात, त्यांच्या सहीनिशी हे करून आणायचं आहे. सिव्हिल सर्जन पण देईल तुम्हाला, पण तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं 40%. मग तो एक्झामिन करून तुम्हाला हे देणार आहे. सिंपल एक पेज आहे, अपेंडिक्स 1. हे झालं कम्प्लीट. इथे डेट टाकायची आहे, प्लेस टाकायची आहे, डेट, प्लेस, नोट. सर्टिफिकेट शुड बी गिवन बाय स्पेशलिस्ट of the relevant stream, disability, that is visual impairment, ophthalmologist, locomotor disability, orthopedic specialty, PMR. बरोबर. सर्टिफिकेट शुड बी गिव्हन बाय कोणाकडून दिलं जातं, तर हे स्पेशलिस्ट असतात त्यांच्याकडून दिलं जातं. आता मी पुढे घेऊन जातो तुम्हाला. अपेंडिक्स 2 आहे, हे पण तुम्हाला द्यायचं आहे. अपेंडिक्स 2 म्हणजे काय, हमीपत्र आहे तुमचं. काय हमीपत्र आहे? लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर युझिंग ओन स्क्राईब. तुम्ही स्वतःचा स्क्राईब वापरत आहात, त्यासाठी अंडरटेकिंग आहे. अपेंडिक्स 2 इथे काय भरायचं, तुमचं नाव लिहायचं आहे. नाव अ कॅन्डिडेट विथ नेम ऑफ द डिसेबिलिटी, तुमची जी काय डिसेबिलिटी असेल ना ती लिहायची आहे. फॉर द एक्झाम, कोणती एक्झाम आहे, एक्झामचं नाव लिहायचं आहे, नेम ऑफ द एक्झाम. बेरिंग रोल नंबर, आता रोल नंबर तुमच्याकडे नाही, तो टाकायचा नाही, डॅश करायचा आहे. ॲट नेम ऑफ द सब सेंटर, जे काय तुमचं सेंटर आहे, तुमचे 3 सेंटर असेल तर तुम्ही टाकले 3 सेंटर टाकून द्यायचे. इन द डिस्ट्रिक्ट एक डिस्ट्रिक्टमध्येच आहे, त्यामुळे इथे काय चालणार नाही. महाराष्ट्र. माय क्वालिफिकेशन इज, तुमचं क्वालिफिकेशन जे काय असेल, TY BA किंवा तुमचं BA BCom BSc जे असेल ते टाकायचं आहे. आय डू हिअर बाय स्टेट दॅट दॅट जस्ट नेम ऑफ द स्क्राईब, जो काय स्क्राईब तुमचा असेल, ABC नावाचा स्क्राईब आहे, बरोबर का, हा स्क्राईब आहे किंवा लेखनिक आहे, त्याचं नाव टाकायचं. विल प्रोव्हाइड द सर्व्हिस ऑफ स्क्राईब रीडर, लॅब असिस्टंट, हे राहू द्या, काहीच करू नका. फॉर द अंडर साइन फॉर टेकिंग द अफोराइज्ड एक्झामिनेशन. नंतर आय डू हिअर बाय अंडरस्टँड, इथून आहे आय डू हिअर बाय अंडरस्टँड दॅट हिज क्वालिफिकेशन इज डॅश डॅश इन केस, त्याचं जे काय क्वालिफिकेशन आहे, फॉर एक्झाम्पल तो काय SY BCom आहे किंवा 12th आहे, जे काय असेल ते. In case if it is found that scribe's qualification is not as declared by the undersigned or is equal to or higher than my qualification, or if found to be more than or equal to minimum qualification criteria of the examination, I shall forfeit my right to the post and claim relating thereto signature of the candidate with disability. बरोबर, म्हणजे ते सिग्नेचर करायचे कॅन्डिडेटला, तुम्हाला स्वतःला काय करायचं आहे, इथे साईन करायची आहे. इथे लक्षात प्लेस आणि डेट टाकायची आहे. हे तुमचं झालं अंडरटेकिंग. हे पण तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे, आणि हे अपलोड केल्यानंतर हे ओरिजिनल डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवायचे आहे. हे ओरिजिनल डॉक्युमेंट DVच्या वेळेस पण लागणार आहे. सो तुमच्यासाठी हा व्हिडिओ प्रॉपर बनवला आहे, खूप वेळ घेतलाय मी, त्याच्यावरती अभ्यास करून तुम्हाला दिलेला आहे. याच्याबद्दल तुम्हाला अजून काही शंका असेल तर एक नंबर मी तुम्हाला शेअर करतोय, या नंबरला तुम्ही कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. तिकडे जाण्यापूर्वी मी सांगू इच्छितो की नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी, नाशिक किंवा नाशिक जिल्ह्याच्या आजूबाजूचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी ऑफलाईन बॅचेस आपण नाशिकमध्ये चालू करतात. मी स्वतः या ठिकाणी आहे, सागर हंगे सर पण या ठिकाणी आहे. 5 सप्टेंबरपासून बॅच चालू होते. मेंटोरिंग बॅच असणारी, पूर्ण तुम्हाला प्रॉपर गाईड केलं जाणार आहे. कालावधी 2 महिन्याचा आहे. मी स्वतः आणि सागर हंगे सर आहे. इग्नाइटचा पत्ता इथे नाशिकचा आहे, इग्नाइट अकॅडमी, उपाध्ये क्लास बिल्डिंग. कोणती? उपाध्ये क्लास बिल्डिंग, अशोक स्तंभ, नाशिक. अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. 88 24 61 17 या नंबरला कॉल करा. BMCची पण बॅच आहे, त्याचबरोबर शिक्षक भरतीची पण बॅच आपल्याकडे असणार आहे. BMCच्या बॅचचे हे वैशिष्ट्य आहे, ऑफलाईन बॅच आहे. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, मुंबई विशेष माहिती, प्रत्येक विषयाला सेपरेट तज्ञ मार्गदर्शक आहे. दररोज टॉपिक झाल्यानंतर 10 प्रश्नांची टेस्ट आहे. रविवारी संपूर्ण अभ्यासक्रम TCS पॅटर्न टेस्ट आहे. दररोज 4 तास क्लास आहे. बॅच कालावधी 2 महिने आहे. सकाळी 10 वाजेपासून अभ्यासासाठी अभ्यासिका उपलब्ध आहे. 5, 6, 7, 8 4 दिवस फ्री डेमो सेशन आहे. फ्री डेमो सेशन कोणते कोणते? अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन, स्ट्रॅटेजी स्वतः मी आणि सागर हंगे सर असणार आहे. नंतर मराठीचं, गणिताचं आणि इंग्लिशचं तुम्हाला इथे डेमो अवेलेबल असणार आहे. सो या संदर्भात तुम्हाला हे जे अपेंडिक्स पाहिजे असेल, अपेंडिक्स 1 and 2 किंवा यालाच आपण म्हणूया हा GR जो आहे 2021 जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या नंबरला मेसेज टाका व्हॉट्सअपला. 88 25 117 एक तर मेसेज करा किंवा कॉल करा, किंवा माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरला मेसेज टाका व्हॉट्सअपला. मला पाठवलं शक्यतो कॉल करू नका, व्हॉट्सअपलाच मेसेज टाका. तुम्हाला पूर्ण देण्याची जबाबदारी आमची टीम नक्कीच घेईल. अजून काही शंका असेल कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.